नवीन वर्ष नवीन संकल्प करण्यासाठी साई दरबारी भाविकांची मांदेळी पाहायला मिळते। याबरोबर काही शालेय विद्यार्थी देखील आलेले आहेत। नवीन वर्ष आहे, साईबाबांकडे काय मागितलं आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही आटपाडी तालुका करगणी या गावातून आलो आहोत। आम्हाला मी साईबाबांना असं मागितलं की 10वीची बोर्डाची परीक्षा माझी चांगली जावी, तसेच सगळ्या विद्यार्थ्यांची पण चांगली जावी आणि वर्षाचा पहिला दिवस इथं आहे। खूप प्रसन्न वाटते, खूप चांगलं वाटते की इथं साईबाबांचं दर्शन करायला भेटलं सकाळी सकाळी। खूप चांगलं वाटतंय। तुला काय वाटतंय, दर्शन कसं झालंय? चांगले झाले, जास्त गर्दी पण नव्हती, शाळेच्या मुली होते त्यामुळे लवकर सोडलं आम्हाला। प्रसन्न वाटते, सकाळ सकाळचं इथं दर्शन झाले। तू काय संकल्प केलाय? देवाकडे फक्त 10वीची परीक्षेत चांगले गुण मिळावे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहावा असं। आपण बघितलं तर ह्या शालेय विद्यार्थ्यांच्या देखील मनोकामना आहेत। तुमच्यापैकी काय काय इच्छा व्यक्त केली आज बाबांकडे? काय नाही, बाबांना मागितलं की चांगले शाळा शिकू दे, चांगली नोकरी लागू दे, चांगली आयुष्यात चांगलं ही होऊ दे। त्यामुळं प्रसन्न वाटलं बाळूमामापाशी येऊन, साईबाबापाशी येऊन। आपल्याबरोबर शिक्षिका देखील आहेत, अनेक मुली आहेत ज्या शालेय मुली दर्शनाला शिर्डीच का निवडलं नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी? नमस्कार। सगळ्यात प्रथम हे नवीन वर्ष सुखा समृद्धी भरभराटीचं सर्वांना जावो। आणि इथं बघा माझ्यासोबत मुली विद्यार्थिनी आलेल्या आहेत आणि नवीन वर्षामध्ये हा संकल्प अशासाठी केलेला आहे की साईबाबा श्रद्धा सबुरी यासाठी आम्ही इथं सर्वजण आलेलो आहेत आणि आल्यापासून खूप प्रसन्न वाटलं। अगदी कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही, स्वयंशिस्त आणि अशीच आमच्या विद्यार्थिनींना भरभराटी मिळो, त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळो ही सदिच्छा व्यक्त करते। धन्यवाद। अगदी प्रसन्न वातावरणामध्ये सर्व दर्शन घेताना दिसत आहेत, नवीन संकल्प करताना देखील दिसत आहेत आणि शिर्डीमध्ये हा गर्दीचा ओघ जो आहे तो आज दिवसभर असाच सुरू राहील अशी अपेक्षा आहे। TV9च्या प्रेक्षकांना देखील आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊयात आणि शिर्डीमध्ये साईचरणी नतमस्तक होण्यासाठी अनेकांनी यावं आणि साईंचं दर्शन घ्यावं अशी देखील इच्छा व्यक्त करतोय। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।